आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे आज सकाळी 11:40 एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रम पार पडला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा खानवडीचे उद्घाटन तसेच कोनशिला अनावरण करण्यात आले। याच कार्यक्रमात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभही करण्यात आला। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना मिळणार असून समाजसुधारक महात्मा फुले यांच्या विचारांना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अदिती तटकरे तसेच राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी ग्रामीण शिक्षणाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांवर भर देत विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला। घडवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं। एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांनी शेतीमध्ये नवीन पद्धती, शेतीमध्ये नवीन प्रजाती, विशेषतः फळबागांची शेती, ऊसाची शेती, 12ही महिने शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल याचं मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तयार केलं आणि शेतकऱ्यांनी बाजारपेठ कशी उभी केली पाहिजे याचंही उदाहरण हे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी दिलं। आणि त्याचसोबत शेतकऱ्यांवर होणारे अन्याय हे दूर करण्याच्या दृष्टीनं, जागृती करण्याच्या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीशी संबंधित अडचणी, शेतकऱ्यांवर लादलेले अनेक कर या प्रत्येक गोष्टीचा विरोध करत आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना देखील सुचवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं। शेतीचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, ज्याचा उल्लेख झाला त्या काळातली त्यांची कंपनी ही इतकी मोठी होती। महात्मा ज्योतिराव फुले यांची द्विशताब्दी साजरी करणार आहोत हे मोदी साहेबांनी जाहीर केलं, प्रधानमंत्र्यांनी, हे विशेष आहे। आणि त्यामुळे आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कार्यक्रम साजरे केले जातात। लोकसभेमध्ये त्याच्या प्रांगणामध्ये असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री मोदी साहेब, राष्ट्रपतीजी, अनेक सगळे मंत्री, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सगळे जे आहेत आज एकत्र जमून त्यांनी महात्मा फुले यांना श्रद्धांजली अर्पण केली। एक लक्षात घ्या, महात्मा फुले ही त्यांना सरकारनं दिलेली पदवी नाही। महात्मा ही पदवी ज्योतिरावांना जनतेनं दिलेली आहे, त्यांच्या कामाचा आवाका आणि महत्त्व ओळखून। आता या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भात बरंच लेखन झालं, बरीच पुस्तकं लिहिली गेली, चरित्र लिहिली गेली। प्रमुख म्हणजे पंढरीनाथ सीताराम पाटील, धनंजय कीर, तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, प्राध्यापक अंबा सरदार, भाल भोळे, प्राध्यापक यदी फडके, प्राध्यापक मागो माळी, बाग पवार, गजमल माळी यांची अनेक यांनी चरित्र लिहिली, पुस्तकं लिहिली महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भात। पण मुख्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची जन्मतारीखच ह्या पुस्तकांमध्ये नव्हती। आणि मग आज आपल्यामध्ये नसलेल्या हरी नरके यांनी ध्यास घेतला की जन्मतारीख कुठली आहे। त्यांनी सगळी पुस्तकं जी आहेत पाहिली, पण जन्मतारीख काही सापडेला तयार नाही। 1827 हे जन्मवर्ष हे माहीत आहे, पण तारीख कुठली?
28 नोव्हेंबर 1890ला त्यांचं निधन झालं. त्यामुळे पुण्यतिथी आपण साजरी करतो, पण जन्मतिथी कुठली? आणि मग यासाठी ज्या वेळेला त्यांनी शोध सुरू केला, महात्मा फुले यांची बदनामी एक सत्य शोधन हे पुस्तक जे आहे 1889 मध्ये हरी नरके यांचं जाहीर झालं. पु ल देशपांडे यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं आणि सत्यशोधक कमलाताई विचारे यांच्याशी हरिभाऊचा परिचय झाला आणि थोर सत्यशोधक केशव त्या विरोधाला आपल्या कृतीतून दिलेलं उत्तर हे सर्व आजही आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणार आहे. आज देशातील प्रत्येक महिला कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने उभी आहे, त्यामागे केवळ सावित्रीबाईंचा त्याग आहे आणि हे आपण कधीही विसरू शकणार नाही. पुण्यातल्या भिडे वाड्यात देशातली पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि आज या ऐतिहासिक स्थळावर क्रांतीज्योती सावित्री फुले आद्य मुलींची शाळा आणि भव्य स्मारक उभारण्याचं काम अत्यंत जोमानं सुरू आहे. हे स्मारक केवळ वास्तू नसेल तर संपूर्ण जगासाठी स्त्री सक्षमीकरणाची प्रेरणास्थळ असेल. सातारा जिल्ह्यातल्या कडगुण येथे महात्मा फुलेंचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणाही आपल्या महायुती सरकारच्या वतीनं अर्थसंकल्पामधून करण्यात आलेली आहे. ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगाव येथे 100 कोटी रुपयाचं भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा सरकारचा मानस आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आणि कार्याला साजेशी असणारी ही स्मारके खऱ्या अर्थानं पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देण्याचे नक्कीच ठरतील. याबाबत माझ्या मनामध्ये तरी कुठलीही शंका नाही. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे. महाराष्ट्र विधानसभेने यासाठी एकमताने ठरावही मंजूर केलेला आहे. आपले सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार या मागणीसाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत राहील हा विश्वास या निमित्ताने आम्ही आपल्याला देते. खांदावडीच्या पवित्र भूमीमध्ये उभी राहिलेली ही ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा ही केवळ शाळाच नाही तर